नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. इकडे युगंधर आणि आनंदी दोघंसुद्धा आता अवॉर्ड फंक्शनसाठी आलेले आहेत आणि मंडळी त्या क्षणी आता खूप मोठा असा धमाका होणार आहे. आता आनंदीने जो काही स्पा कॅमेरा लावलेला असतो तो स्पा कॅमेरा ह्या विद्याधरने चेंज केला आहे आणि त्याच्यामुळे आता खूप मोठा असा गोंधळ झाला आहे मंडळी. या सगळ्यामध्ये आता आनंदीचा बॅलन्स जातो आणि ती खाली पडणार असते. तेवढ्यातच युगंधरने आनंदीला सावरलेला आहे आणि या सगळ्यातच आता युगंधरला आनंदी आंधळी आहे, तिला दिसत नाही आहे, हे एवढं मोठं सत्य सगळ्या मीडियासमोर त्याच्यासमोर येणार आहे. तर मंडळी आता इकडे खूप मोठा आणखीन दुसरा धमाका होणार आहे. ते म्हणजे आनंदी आणि युगंधरचं झालेलं लग्न जेव्हा ही न्यूज पृथ्वी स्वतः पाहतो तेव्हा पृथ्वीला आनंदी आणि युगंधरचं लग्न झाल्याची बातमी तेव्हा कळते आणि त्याच्यामुळे आता सुद्धा खूप मोठा असा गोंधळ होणार आहे. तर आणि या सगळ्यामध्ये आता फक्त आनंदी खोटी ठरणार आहे, कारण युगंधर समोर आनंदीने आपण आंधळ असल्याचं इतके दिवस लपून ठेवलं होतं आणि पृथ्वीला पण चिठ्ठीमधून सगळं काही सांगितलंय असं सुद्धा तिने सांगितलंय, पण हे सुद्धा आता खोटं ठरणार आहे आणि त्यामुळे आनंदी आता पूर्णपणे एकटी पडणार आहे. तर मंडळी आता नेमकं असं काय घडणार आहे, युगंधीला आनंदी आंधळी आहे कळल्यानंतर युगंधर नेमकी कोणती ॲक्शन घेईल आणि पृथ्वी आणि मितालीला सुद्धा आनंदीने युगंधरशी लग्न केलं हे सुद्धा समजल्यानंतर काय धमाका होणार आहे हे सगळं काही आपण जाणून घ्या. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे युगंधर आता शिल्पाला सांगत असतो की ताई हे बघ, मला आता खूप महत्त्वाचं काम आहे, मी बाहेर चाललोय, पण संध्याकाळी अवॉर्डसाठी आनंदीला तयारी करण्याची सगळी जबाबदारी तुझी आहे. तिला आपल्या इंडियन पोशाखामध्ये म्हणजे छान साडी घालून छान अशी तयार कर. त्यावर आता शिल्पा म्हणते की मी ह्या आनंदीला भिकारडीला तयार करायचं आहे आणि युगंधर म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये मला काहीही हयगय नको आहे, तिने पारंपरिक आपला महाराष्ट्रीयन पोशाखच घालायला हवा असं आता स्ट्रिक्टली युगंधरने तिला सांगितलंय आणि तो तिथून निघून गेलेला असतो. तर युगंधर मागे येतो आणि पुन्हा आता शिल्पाला म्हणतो की मला कामामुळे आनंदीला घ्यायला यायला जमणार नाही आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही तिला गाडीत बसवा आणि तिथे सोडा, तिथे मी तिला पिकअप करेन असं आता त्यांनी सांगितलंय. तर मंडळी ह्या संधीचा फायदा घेत आता शिल्पाच्या डोक्यात काहीतरी वेगळीच खिचडी पकत असते. तिकडे आता आनंदीच्या माईंच्या छान गप्पा सुरू असतात आणि माईने जी काही स्पा कॅमेऱ्याची आयडिया बनवली आहे ती त्यांनी आता इकडे शिल्पाला सांगितली आहे आणि शिल्पाच्या मनात तर आनंदीने तिकडे जाऊच नाही असं झालेलं असतं. पण मंडळी या सगळ्यामध्ये आता आनंदीने शिल्पाच्या तोंडावर आणि ठामपणे सांगितलं आहे की मी हा पुरस्कार घेणार, ह्या पुरस्काराला जाणार म्हणजे जाणारच आहे, कारण माझ्यामुळे मालक साहेबांचं कोणतंही नुकसान झालेलं मला चालणार नाही आहे आणि मालक साहेबांनी ऑलरेडी तिथे अनाऊन्स केलं आहे, त्याच्यामुळे मी जर तिथे नाही गेले तर ह्या सगळ्यामध्ये मालक साहेबांचा अपमान होऊ शकतो आणि या सगळ्यामुळे आता आनंदीने जायचं हे ठरवलं आहे. तर मंडळी ह्या सगळ्यांचं जे बोलणं सुरू असतं ना ते ह्या विद्याधरने सगळं काही चोरून ऐकलं आहे बाहेरून आणि आनंदीची आणि माईंची जी स्पा कॅमेऱ्याची आयडिया आहे ती सुद्धा त्याने ऐकली आहे. विद्याधर म्हणतो की आनंदी, त्या स्टेजवर गेल्यानंतर तू तो स्पा कॅमेरा कसा लावून फिरते आणि कशा तुला माई गाईड करतात ना ते मला बघायचंच आहे. नाही त्या युगंधरला सगळ्या या मीडियासमोर पुरस्कार घेताना तोंडावर पाडलं तर नावाचा विद्याधर नाही असं आता विद्याधर म्हणत असतो. तर मंडळी आता इकडे दाखवलं की शिल्पाला खूप राग आलेला असतो, कारण आनंदी तिच्यासोबत उद्धटपणे बोललेली असते आणि तिचा शब्दही ऐकलेला नाही आहे आणि त्यात युगंधरने सांगितलं आहे की ह्या मुलीला तू रेडी करायचं, ते पण पारंपरिक पद्धतीने, आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने. आणि शिल्पाला खूप राग आला की युगंधरने हे सगळं मला करायला सांगितलं, त्या भिकारड्या पुरीला मी तयार करायचं आहे. आणि मंडळी आता ही शिल्पा विचार करत असते तेवढाच हा विद्याधर आतमध्ये येतो आणि म्हणतो की काय शिल्पा ताई, कसला विचार करते आहे, म्हणजे आनंदी पुरस्कार घ्यायला जाणार त्याचा विचार करते का? पण आता त्याचा विचार करून काय फायदा, त्या आनंदी तुझ्या शब्दाला काडीचाही मोल देत नाही आहे, तुझ्या शब्दाला मान देत नाही आहे. आता तर तिने स्वतःची मनमानी सुरू केली आहे, कशी उद्धट आणि उर्मटपणे बोलत होती ती तुझ्याशी. त्यावर आता शिल्पा म्हणते म्हणजे तू आमचं बोलणं ऐकत होतास का? विद्याधर म्हणतो नाही नाही नाही, छे छे छे, मी चोरून तुमचं बोलणं ऐकत नव्हतो, ते तिथून जाता जाता माझ्या कानावर पडलं म्हणून मी ऐकलं. पण खरं आहे की नाही, त्या आनंदीच्या नजरेत तुझी काडीचीही किंमत राहिलेली नाही आहे, ती घरातली मालकीण असल्यासारखी आता वागायला लागली आहे. आणि ताई तुला माहिती आहे का, काही दिवसात आहे ना ती घरातली मालकीण आणि या घरचे सगळे अधिकार स्वतःच्या हातात घेणार आणि तुला अशी बाजूला करून टाकणार. तर मंडळी आता इथे शिल्पाला आठवतं की आनंदीने जेव्हा ठणकावून सांगितलंय की शिल्पाताई काही झालं तरी मी हा पुरस्कार घ्यायला जाणार मालक साहेबांसोबत, आणि हे आता शब्द तिला आठवतात शिल्पाला पुन्हा पुन्हा आणि आनंदीचा तिला पुन्हा राग येत असतो आणि म्हणतो की काय करू, काय करायचं मी ह्या सगळ्यासाठी? विद्याधर म्हणतो की काय नाही, सोपी गोष्ट करायची आहे तुला. युगंधरने जे तुला सांगितलंय ना, म्हणजे बघ युगंधर तुला म्हणालाय की हा जो इव्हेंट आहे, जो प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने पारंपरिक पोशाख घालून जायचं आहे.
तर त्याच्यात तू असं काहीतरी कर बघा, तुझं डोकं वापर आणि असं काहीतरी कर जेणेकरून आनंदी सगळ्यांसमोर तोंडावर पडली पाहिजे. युगंधरला सुद्धा आता चार चौघांमध्ये मीडियासमोर लाज वाटली पाहिजे, त्या आनंदीची लाज वाटली पाहिजे. असं काहीतरी कर. आता शिल्पा म्हणते की नाही नाही या, असं असं काही करून चालणार नाहीये. त्यावर आता हा विद्याधर म्हणतो की अगं एवढा काय विचार करतीये, आता ती आनंदीने सांगितले ना की काही झालं तरी त्या इव्हेंटला जाणार आहे, जाऊ दे की तिला इव्हेंटला, काही फरक पडत नाहीये. पण आनंदीला युगंधर समोर चुकीचं ठरवायचंय, ही गोष्ट खरी आहे की नाही, मग त्यासाठी तुला ताई हे सगळं करावंच लागेल. तू त्या आनंदीला असे कपडे घालून तिथे पाठव की त्या युगंधरला चार चौघांमध्ये त्या मीडियासमोर लाज वाटलीच पाहिजे. आणि जर युगंधरने तुला विचारलंस तर सांग मी तिला साडी घालायला सांगत होतो, पण ती ऐकायलाच तयार नाही आहे. ती म्हणत होती तिथे फॉरेनियर लोक येणार, इंटरनॅशनल अवॉर्ड आहे, मग तिथे मी साडी घालून कशी जाऊ. आणि तिला इतकं समजावलं तरी काही ती ऐकलीच नाही. सगळं बिल तिच्या नावावर फाडून दे. तर मंडळी आता इकडे शिल्पाला खरं तर ही गोष्ट पटत नसते. विद्याधर म्हणतो की बघ, मी तुला फक्त हे सुचवलंय, बाकी काय करायचं काय नाही ते तुझा प्रश्न. आणि आता तो तिथून निघून जातो. शिल्पा आता विचार करत बसते आणि म्हणते की काही झालं तर ही आनंदी आता जास्तच चुरचूर करायला लागली आहे. आपल्याला ह्या घरात काही शब्दाला मान नाही आहे आणि त्याच्यामुळं काही झालं तरी ह्या आनंदीला युगंधरसमोर तोंडावर पाडायलाच हवं, तिला खोटं ठरवायलाच हवं. आणि म्हणूनच मंडळी आता जेव्हा आनंदीची तयारी सुरू होत असते तेव्हा ह्या शिल्पाने ना एक वन पीस आणलेला आहे आनंदीसाठी. तर मंडळी आता हे सगळं बघून विद्याधर हसत असतो, कारण सगळं काही आता त्याच्या मनासारखं होत चाललं आहे. आता इकडे आनंदी माई रूममध्ये बसलेल्या असतात आणि त्यांचं इव्हेंटला गेल्यानंतर तिथे काय करायचं, कसं राहायचं, कसं वागायचं, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे त्या दोघींमध्ये डिस्कशन सुरू असतं. तेवढ्यात आता तिथे शिल्पा येते आणि म्हणते की ए पोरी, तयार व्हायचं आहे तुला. युगंधरने सांगितलं की लवकरात लवकर तयार हो, युगंधरला यायला वेळ मिळणार नाही आहे, त्यामुळे तुझी तयारी त्याने मलाच करायला सांगितली आहे. त्यावर माई म्हणतात की काय, युगंधरने तुला सांगितले आनंदीची तयारी करायला. शिल्पा म्हणते की हो. आनंदी म्हणते की शिल्पा ताई तुम्ही कशाला, मी करते ना, माझी 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 तयारी मी करते. शिल्पा म्हणते की तुझी तुझी तयारी करायला हा काही तुमच्या चाळीतला कार्यक्रम नाही आहे, इंटरनॅशनल लेवलचा अवॉर्ड आहे, तिथे बाहेरचे मोठमोठे लोक येणार आहेत, तिथे तू अशी तयार होऊन जाणार आहेस का. आता मंडळी इथे माईसुद्धा शिल्पाला म्हणतात की हो शिल्पा तूच तयार कर, आनंदी नको काळजी करूस, शिल्पा तुला खूप छान अशी तयार करेल. अगं त्या इव्हेंटला खरंच खूप मोठमोठे लोक येणार आहेत आणि शिल्पा तू कर बरं ह्याची तयारी. आणि माई आता तिथून निघून जातात. तर मंडळी इकडे शिल्पाने आता खूप मोठं असं कारस्थान केलं आहे. म्हणजे युगंधरने सांगितलं की आनंदीला पारंपरिक पोशाख साडी घालून यायचं आहे छान अशी, पण ही शिल्पाने मुद्दाम वन पीस आणला आहे. आणि आता ती आनंदीला म्हणते की हे घे, हा ड्रेस घे आणि हा ड्रेस घालून ये. आता आनंदी म्हणते की शिल्पा ते ड्रेस, पण मी ड्रेस नाही घालू शकत, मी साडी घालून जाते ना. शिल्पा म्हणते साडी घालून जायला काय, हा घरगुती कार्यक्रम नाही आहे की वटपौर्णिमेचा कार्यक्रम नाही आहे, तिथे तुला अवॉर्ड घ्यायला जायचं आहे, इंटरनॅशनल लेवलचा अवॉर्ड, तिथे बाहेरचे परदेशातले लोक असणार आहेत आणि तू ही अशी साडी घालून जाणार आहेस का तिथे. मला युगंधरने स्ट्रिक्टली सांगितलं आहे की तुला हेच कपडे घालून जायचे आहेत आणि हा ड्रेससुद्धा तुझ्यासाठी युगंधरने चूज केला आहे, त्याने पाठवून दिला आहे तो ड्रेस खास तुझ्यासाठी, हाच ड्रेस तुला घालायचा आहे. बिचारी आनंदीला आता खूप अवघडल्यासारखं होत असतं, पण शिल्पाने सांगितल्यामुळे आता तिचा नाईलाज झालेला आहे आणि आनंदी आता तो ड्रेस घेते आणि तो ड्रेस घालायला ती आतमध्ये बिचारी निघून जाते. तर मंडळी आता जो शिल्पाने वन पीस दिला आहे तो वन पीस घालून आनंदी रूमच्या बाहेर येते आणि बिचारीला खूप अवघडल्यासारखं झालेलं असतं. शिल्पा म्हणते की काय झालं, अशी का करतेस, म्हणजे अगं नीट उभी राहा. आता आनंदीने बिचारीने ते सँडल घातलेले असतात आणि तो वन पीस घातलेला असतो आणि तिला नीट ना साधं उभं वगैरे पण राहता येत नसतं. शिल्पा म्हणते की काय ना, तुझ्यासारख्या भिकारड्यांना असे भारी भारीतले कपडे घालायची सवय नसेल ना, तर तुला जमणार नाही आहे. पण आता काय, इंटरनॅशनल अवॉर्ड आहे म्हटल्यावर तुला हीच कपडं घालून तिकडे जावं लागणार आहे. तर हा विद्याधर इकडून सगळं काही आता बघत असतो आणि म्हणत असतो की आत्ता खरी मज्जा येणार आहे. तरी बिचारी आनंदी आता सगळ्यांच्या समोर बाहेर येते आणि तिचा तो लूक खरं तर खूप छान दिसत असते ती. आणि माईसुद्धा म्हणतात की आनंदी अगं किती छान दिसतेस. माई लगेच तिची नजर काढतात. बापूसुद्धा म्हणतात की आनंदी खरंच खूप छान दिसतेत. पण माईंच्या मनात थोडीशी शंका येते की आनंदीने हे कपडे असे का बरं युगंधरने घालायला सांगितले असतील. पण माईंना वाटतं की ठीक आहे, इंटरनॅशनल अवॉर्ड आहे आणि युगंधरनेच कपडे पाठवलेत म्हटल्यानंतर काही हरकत नाही आहे आणि आनंदीला खरं तर ते कपडे खूप छान दिसत असतात. तर मंडळी आता आनंदी खूप छान तयार झालेली असते आणि माई म्हणतात की हा स्पा कॅमेरा नीट समोरच लावून ठेवायचा. आता माईने तो स्पा कॅमेरा जो आहे तिला लावून दिलेला असतो, तिच्या शोल्डरवरती छान ॲडजस्ट केलेला असतो. तर मंडळी आता हा विद्याधर आहे त्याने काय केलं आहे, आनंदी जेव्हा गाडीमध्ये बसायला जाते त्यावेळेला तिथला जो एक माणूस आहे तिच्यासोबत गाडीमध्ये जाणारा, त्याला ह्या
विद्याधराने हळूच तो स्पा कॅमेरा काढायला सांगितलेला असतो. ज्यावेळी आनंदी स्टेजवरती पोहोचेल आणि जेव्हा मेन लोक इंटरव्ह्यूसाठी येतील तेव्हा तो स्पा कॅमेरा तिच्या खांद्यावरचा काढून टाकायचा हे सांगितलं गेलं आहे. तर मंडळी आता आनंदीला घ्यायला युगंधर तर येणार नाही आहे. त्याच्यामुळे शिल्पाने एका ड्रायव्हरला सांगून आनंदीला गाडीमध्ये बसवलं आहे. तर मंडळी आता युगंधरने ज्या ठिकाणी आनंदीला यायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी आनंदी आले. युगंधर तिथे आधीच येऊन पोचलेला असतो आणि त्यानंतर आनंदी जेव्हा गाडीतून बाहेर पडते तेव्हा युगंधर ऑलरेडी तिथे समोर आलेला असतो आणि आनंदीचा हा लूक बघून युगंधरला खूप मोठाच धक्का बसलाय. युगंधर म्हणतो, हिने ही काय कापडं घातलीत? हिला तर मी साडी घालून यायला सांगितलं होतं. शिल्पाताईला तर मी सांगितलं होतं की हिला मराठमोळा आणि छान अशी साडी घालायला सांग म्हणून. हे काय कापडं घातलीत म्हणून. आता मंडळी आनंदी जशी गाडीतून उतरते तशी मीडियावाले जे लोक आहेत ते लगेचच तिकडे धावत आलेले असतात. कारण युगंधरची बायको आली आहे म्हटल्यानंतर आणि आनंदी बिचारी पूर्ण अनकम्फर्टेबल असते. तिला खूप असं वेगळं वाटत असतं आणि ती बिचारी हाताने तिचा ड्रेस खालीवर असं ओढत असते आणि युगंधरला ही गोष्ट कळते की ती ह्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहे. आणि तेवढ्यात आता युगंधर तिच्या जवळ येतो, तिच्या दोन्ही साईडची केस तिच्या खांद्यावरती घेतो आणि तिला तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आता आनंदीला खूप बरं वाटतं की मालक साहेब आलेत आणि त्यांनी तिला आधार दिला आहे. आणि तेवढ्यातच तिथे एक शॉल आहे, ती शॉल घेऊन तो आनंदीच्या खांद्यावर ठेवतो जेणेकरून तिलासुद्धा कम्फर्टेबल वाटेल. आणि मंडळी खरंच मालक साहेबांनी हे केल्यानंतर तिला खूप छान वाटतं. तर प्रेक्षकांनी इकडे आता माईंनी समोर स्पा कॅमेरा लावलेला असतो आणि माई आनंदीला काही गोष्टी गाईड करत असतात. सुरुवातीला हे सगळं व्यवस्थित छान चाललेलं आहे. माई जसं गाईड करतात तसं आनंदी पुढे पुढे चाललेली असते. मालक साहेबसुद्धा आता पुढे गेलेले असतात आणि मालक साहेब आनंदीला म्हणतात की अहो तुम्ही ही कपडं घालून का आलात? आनंदीला आता काही कळतच नाही आहे. म्हणजे शिल्पाताईंनी तर सांगितलं की हा ड्रेस मालक साहेबांनी दिला आहे, मग मालक साहेब आता असं का विचारत आहेत? आता दोघांचा सुद्धा गैरसमज झाला आहे. आनंदीला वाटतं की मालक साहेबांनीच हे कपडे दिलेत आणि युगंधरला असं वाटतं की आपण साडी घालायला सांगितली असून सुद्धा ही साडी घालून का नाही आली आहे, असा सगळा तो प्रकार झालेला असतो. माई म्हणतात की आनंदी आता युगंधर जिथे गेला आहे त्याच्या मागोमाग तू सुद्धा जा. आणि माई तसं तिला गाईड करत असतात. आणि जसं जसं आता हे लोक पुढं चाललेत ना तसे आता मीडियातली लोक युगंधरला काही प्रश्न विचारायला सुरुवात करतात. आता त्यावर मंडळी ते लोक इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतात आणि ह्या युगंधरला काहीच कळत नाही आहे. युगंधर आता तिथे हां ते असं काहीतरी बोलणार. तेवढ्यात आनंदीला एक गोष्ट कळते की मालक साहेबांना इंग्लिश येत नाही आहे. तिला तो मागचा सीन आठवला की मालक साहेब त्यावेळेला सुद्धा चुकीचं इंग्लिश बोलले होते. आणि तेवढ्यात आता आनंदी पटकन पुढे येते आणि ती म्हणते की मी देणार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं. आणि आनंदीने जे काही इंग्लिश बोलायला सुरुवात केली आहे ते त्यामुळे युगंधर सरप्राईज झालेलं असतं. म्हणजे त्याला आनंदीला इतकं छान इंग्लिश बोलता येतं. आणि एवढंच नाही तर हा आपले विद्याधर साहेब ते सुद्धा तिथे पोचलेत आणि विद्याधरला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय की आनंदी ज्या पद्धतीने फाड इंग्लिश बोलते ना त्याची तर बोलतीच बंद झालेली असते. तर मंडळी आता हा विद्याधर म्हणत असतो की हीच ती वेळ आहे की तिने जो लावलेला स्पा कॅमेरा आहे तो पाडायला हवा. तेव्हाच या सगळ्या मीडियांच्या समोर हे सत्य येईल की आनंदी आंधळी आहे म्हणून. आणि मंडळी आता विद्याधरने त्याचा जो माणूस आहे तिथे एक माणूस त्याने मॅनेज करून ठेवलेला असतो. त्या माणसाला सांगितलेलं असतं की तो तिच्या साईडला जो स्पा कॅमेरा लावला आहे तो स्पा कॅमेरा काढायला. आणि मंडळी नेमकं तसंच झालं आहे. त्या माणसाने आनंदीच्या शोल्डरला जो लावलेला स्पा कॅमेरा आहे तो त्याने जाऊन हळूच काढला आहे. आणि आता आनंदी थोड्या वेळाने विचार करत असते की माही काहीच का बोलत नाही आहेत, मला काहीच का सांगत नाही आहेत. आणि ती माईंशी बोलण्याचा प्रयत्न करते. तर माई म्हणतात की आता माईंना आनंदीचा आवाज तर येतोय पण ते स्पा कॅमेऱ्यामध्ये माईंना काहीच दिसत नाही आहे. माई म्हणतात की आनंदी तुझा कॅमेरा कुठे आहे? आनंदी शोल्डरला हात लावते आणि पाहते तर खांद्याला कुठेच कॅमेरा नसतो. आनंदी म्हणते कॅमेरा तर इथेच नीट लावला होता, मग गेला कुठे? तर मंडळी आता इथे सगळा गोंधळ झाला आहे आणि आनंदीला काहीच कळत नाही आहे. ती पूर्ण कावरीबावरी झालेली असते. आणि इकडे हा जो युगंधर आहे तो सुद्धा आता इकडे पुरस्कार घेण्यासाठी जे त्यांचे काही वर्कर्स लोक आहेत त्यांच्याशी बोलत असतो. आता आनंदीला काय करावं, कुठे जावं, आपल्याला कोणत्या साईडला जायचं आहे म्हणजे काहीच कळत नाही आहे. पूर्ण गोंधळलेली असते आणि बिचारी ती हळूहळू अशी चाचपडत पुढे जाते. पण मनात ती विचार करत असते की मी जर अशी चाचपडत गेली आणि ह्या मीडियाच्या लोकांना कळलं तर खूप मोठा गोंधळ होणार आहे. आता आनंदी तिथून खाली उतरत असताना तिचा अचानकच बॅलन्स जातो आणि आनंदी आता तिथून खाली पडणार असतेच. तेवढ्यातच आता युगंधर तिथे धावत येतो आणि युगंधर आनंदीला सावरतो. आणि मंडळी हा सीन आहे ना खूप छान दाखवला आहे. म्हणजे खूप रोमॅन्टिक असा सीन दाखवला आहे. मागे छान बॅकग्राऊंडला गाणं लागलेलं आहे आणि आनंदी युगंधरच्या हातावर युगंधरने तिला सावरले आणि ही मुमेंट खूप वेळाची दाखवली. आणि हे सगळं बघून आनंदीला सुद्धा छान वाटतं की युगंधर हा तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्यासोबत आहे. आणि मंडळी आता आनंदीजवळ स्पा कॅमेरा जरी नसला तरी आनंदीने आता इथे सगळ्यांसमोर युगंधरचा हात
हात धरलाय आणि प्रत्येक ठिकाणी युगंधर आता आनंदीला स्वतःसोबत घेऊन चाललाय. आता विद्याधरने हा जो काही कांड केलेला असतो स्पा कॅमेरा लपवून ठेवण्याचा, काढून घेण्याचा, त्याचा काहीही इफेक्ट झालेला नाहीये. मग त्याला असं वाटत असतं की आनंदी आंधळी आहे हे आता सगळ्यांना कळेल. पण युगंधर आता तिचा हात धरलेला असतो आनंदीचा आणि तो सोडत नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी जो जो जातो, जिथे जिथे जात असतो त्या प्रत्येक ठिकाणी आनंदीचा हात धरून तो चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे आनंदीला सुद्धा आता सगळ्या गोष्टीचा अंदाज येतोय आणि ती पूर्णपणे कम्फर्टेबल असते. आता विद्याधर म्हणतो, काही हरकत नाही आहे. भले तू आंधळी आहेस हे जरी सगळ्यांसमोर आलं नसलं तरी तू आता युगंधर निंबाळकरची बायको आहेस, ही न्यूज मात्र आता सगळीकडे पोहोचणार आहे. एकदा का ही बातमी पृथ्वीपर्यंत पोहोचली की कसला धमाका होतो ते बघ. तर मंडळी, आता ज्या पद्धतीने आनंदी आणि युगंधर दोघंसुद्धा पुरस्कार घ्यायला आलेत आणि संपूर्ण मीडियामध्ये सगळीकडे आता युगंधर आणि आनंदीची चर्चा आहे. आणि मंडळी, आता इकडे पृथ्वी खरं तर मीटिंगला गेला आहे आणि त्याच वेळेला त्याला आनंदीची आणि ह्या युगंधरची एकत्र अशी पुरस्कार घेतानाची गोष्ट दिसलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता पृथ्वीचा खूप मोठा असा गैरसमज होणार आहे. आता मंडळी, पृथ्वीला हे एवढं मोठं सत्य समजल्यानंतर पृथ्वी काय रिॲक्ट करणार आहे, कशा पद्धतीने रिॲक्ट करतो, आनंदी आणि युगंधरचं हे नातं तो एक्सेप्ट करेल का, हे सगळं आता आपल्याला उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला